नमस्कार सर्वांना. तर आज आपण घेत आहोत एक्सरसाइज. त्यामध्ये आज आपण पुन्हा एकदा डेडलिफ्ट कशा मारायच्या त्या बघणार आहोत. ही एक्सरसाइज करत असताना मी सर्वात पहिल्यांदा हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करून घेतो, कारण या एक्सरसाइजमध्ये पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो. ही एक्सरसाइज का महत्त्वाची आहे, कारण या एक्सरसाइजमध्ये पूर्ण तुमची बॉडीचा कोर ॲक्टिवेट राहतो आणि पाठीचा कणा हा व्यवस्थित राहतो. ही एक्सरसाइज करत असताना पाठीचा कणा एकदम सरळ ठेवायचा आहे, गोल होऊ द्यायचा नाही. अन्यथा आपण मजबूत करण्यासाठी ही एक्सरसाइज करतो, नाहीतर आपली पाठ किंवा पाठीचा कणा दुखावण्याची जास्त संभावना असतात. मी शक्यतो जास्त वेट लावत नाही. मॉडरेटली 95 किलो मला सफिशियंट आहे, म्हणून मी ते लावतो. मी जास्त मारू शकतो, पण जास्त मारल्याने पाठीवर अतिरिक्त प्रभाव किंवा ताण पडू शकतो, त्यामुळं दुखापत होऊ शकते. यासाठी मला जेवढे झेपेल तेवढेच वजन मी मारण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये बघत असाल की मी प्रत्येक वेळेस वेट ड्रॉप करतो आहे आणि पुन्हा एकदा उचलतो आहे. उचलत असताना बार हा माझ्या शिनच्या शेजारी असतो आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे, जेणेकरून अँगल बरोबर आता दिसेल. यामध्ये मी बार हा माझ्या शिनच्या जवळ ठेवतो आहे, जेणेकरून बरोबर 90 डिग्रीने अँगलमध्ये उचलता येईल. ही एक्सरसाइज फार महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमचे मसल्स पूर्ण ॲक्टिवेट राहतात. ही एक्सरसाइज मी फक्त एक दिवस करतो आठवड्यातनं, मंगळवारी. स्ट्रेचिंग फार महत्त्वाची राहते. स्ट्रेचिंग करून बरोबर पाठ न बेंड होऊ देता पाठ सरळ ठेवता हे वजन उचलण्याचे असते. या एक्सरसाइजमध्ये बायसेप, बॅक, लेग्स, हॅमस्ट्रिंग, शोल्डर सगळं परिपूर्ण असा हा व्यायाम आहे. बाय बाय, टाटा, गुड बाय. नंतर पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.